राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त ही फिल्म आहे. सांगली कोल्हापूरकरांसाठी खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे. तर एकदा जोरदार टाळ्या त्या टीम करतात प्लीज. त्या टीम मेंबरपैकी कोण असेल तर त्यांनी कृपया 2 मिनिटं पुढे यावं. खरं तर विक्रम तूच आहे आणि विशाल कुठे आहे? विशाल आहे तो. हां सप्तम. तर हे यात्रेकरू तुम्हाला मगाशी भेटलेत. तर हे सगळे रेखाचे टीम मेंबर आहेत. ॲक्च्युली या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर येणार होते, परंतु त्यांचे आता नवीन एका सिनेमाचं काम चालू आहे. तर प्रश्न मी काय फार विचारणार नाही, कारण भरभरून लिहून आलेला आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात की त्याचा दर्जा काय असेल, आणि आता तुम्ही तो अनुभवला देखील. तर मी प्रश्न नाही विचारणार, फक्त पात्रांची ओळख आणि तुमच्या टीमची जरा ओळख करून तुम्ही द्या, फक्त एवढंच. तुम्ही त्यात काय म्हणून होता? उत्तम तू काय असेल तर? मी रेखाचा असिस्टंट डिरेक्टर आहे. शाहीर चंद्रकांत गायकवाड याने रेखामध्ये भूमिका केलेली आहे. त्यानंतर विशाल शिरतोडे हा रेखाचा कास्टिंग डिरेक्टर आहे आणि रेखामध्ये याने भूमिका पण केलेली आहे. सत्याप्पा मोरे सर यांनी रेखामध्ये भूमिका केलेली आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा. अनिल चव्हाण हा रेखाचा असिस्टंट आहे आणि सचिन ठाणेकर हे रेखाचे प्रोडक्शन हेड आहेत. म्हणजे सांगलीतलं काही लोकेशन हे सचिनच्या घराजवळच आहे खरं. आणि मला वाटतं सांगलीकरांनी आता मला इथं आहेत उपलब्ध, मी मागं ऐकत होतो की हा भाग आहे, तो भाग आहे, तो भाग आहे. तर अशा पद्धतीनं सांगली सगळ्या भारतात पोहोचवलेली आहे खरं तर रेखानं. चंद्रकांत येवले सर तुम्ही पण या ना. सरांनी प्रोडक्शन असिस्टंट म्हणून रेखासाठी काम केलं होतं, चंद्रकांत येवले सर. आणि रेखाचे जे दिग्दर्शक आहेत शेखर बापू रणखांबे सर, आपल्या सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक. ही ज्यांची पॅम्पलेट नावाची फिल्म 2018ला एप्रिलमध्ये होती, 2022ला रेखा होती आणि रेखाला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला. काही कारणास्तव सरांचं येणं झालं नाही, पण सर आता नुकतीच एक फीचर फिल्म करतायत. सो ती आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि कास्टिंगबद्दलच मला जरा उत्सुकता आहे ह्या सगळ्या गोष्टीची, की ते कॅरेक्टर रेखाचं जे कॅरेक्टरचं कास्टिंग आहे ते त्याच्याबद्दल थोडी माहिती दे. म्हणजे बऱ्याच लोकांना आहे वाचनात आलेली, पण आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. रेखाच्या कास्टिंगचा किस्सा असा आहे की माझ्याकडे काही प्रोफाईल होत्या मुलींच्या, बऱ्याच मुलींच्या प्रोफाईल होत्या ॲक्टरच्या, त्या मी सरांना दाखवत होतो. पण सरांना तसं जे डोळे अपेक्षित होते, म्हणजे शेखर बापू रणखांबे सरांची फिल्मची प्रोसेस आहे सर्वात महत्त्वाची कास्टिंग. ते कास्टिंगवरती खूप वर्क करतात. त्यामुळे जे डोळे अपेक्षित होते सरांना किंवा डोळ्यातून जी वेदना दिसली पाहिजे ती ॲक्ट्रेसमध्ये दिसत नव्हती. म्हणजे मी नाटकात काम करणारी बरीच मुली दाखवली सरांना, परंतु त्यांच्या ऑडिशनमधून सरांना अपेक्षित असं काही येत नव्हतं समोर. त्यानंतर मग आम्ही शोध चालू केला नॉन ॲक्टरचा आणि बऱ्याच ठिकाणी फिरलो नॉन ॲक्टर शोधत, पण तसंच काही सापडलं नाही आहे. एक दिवस शेखर सर एक यूट्यूब बघत असताना तमाशाचं एक हे बघत होते, आंदोलन बघत होते. कोरोना काळ होता आणि तमाशा कलावंतांचं आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनामध्ये ही मुलगी जी आहे ना, ती मुलगी त्यांना तिथं दिसली आणि सरांनी मला विचारलं की ही कोण आहे, माहिती मिळेल का. मग सरांनी, मी, विक्रमनी, भास्कर सदाकाळे म्हणून आहेत तमाशा क्षेत्रात काम करणारे सांगली भागातले, त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की ही तासगावमधली मुलगी आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो, भेटलो. गंमत अशी आहे की ही जी काम करते जी मुलगी आहे तिची सेम टू सेम जुळी बहीण होती. ती सेम टू सेम. तिला भेटलो आम्ही, तिच्याशी चर्चा केली आणि ती तयार झाली. वडिलांनी सांगितलं की अशी अशी फिल्म आहे, आम्ही सांगितलं समजावून. तिचे वडील तयार झाले, घरचे सगळे तयार झाले. आम्ही ॲक्टिंग वर्कशॉपच्या प्रोसेसला लागलो. आठवडाभर प्रोसेस केली, पण तिच्यातून म्हणावं असं काही निघत नव्हतं. मग आम्हाला लक्षात यायला लागलं की तिच्यातून निघत नाही आहे, पण डोळे तसेच पाहिजे होते. ती मुलगीच म्हणायला लागली मला नाही काम करायचं. मग आम्ही परत विचार केला की आता काय करायचं. त्यावेळेला त्यांचे वडील म्हटले की दुसरी मुलगी दाखवू का. मग ही मुलगी समोर आली आणि ही जी इच्छा होती काम करायची मुळात, आणि मग हिला सांगितले 2 महिने वर्कशॉप असेल, मग त्यात अशी प्रोसेस असेल शिकवण्याची. मग त्या सिलेक्ट झाल्या. माया पवार त्यांचं नाव आहे आणि त्यांनी खूप मेहनत घेतली. माया पवार आणि तमिना पवार त्या दोघीही बहिणी आहेत.
बहिणी आहेत, तमाशात काम करतात, जागरण गोंधळ मध्ये काम करतात. बरेचसे याच्यात नॉन ऍक्टर्स आहेत, ऍक्टर्स पण आहेत. दुसरा किस्सा असा की आम्हाला मेल ऍक्टर शोधायचा होता. तर आम्ही शोधत होतो की तसा लुकला जाणारा चेहरा कसा आहे, काय आहे. तर केसरी नावाचा सिनेमा आम्ही सोबत केलेला. सत्यापा मोरे सर आहेत, सुजय ढाकेंचा केसरी सिनेमा आम्ही सोबत केलेला. आणि नाटकात आम्ही बरेच वर्ष झालं काम करतो. तर ह्याचा लुक त्यांना सरांना आवडला होता. पण आता प्रश्न असा होता की ती नॉन ऍक्टर आणि बरेच ऍक्टर आणि नॉन ऍक्टरना जो मध्य साधायचा आहे तो शेखर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने साधला. आणि शेखर सरांची 2-3 महिन्याची ही प्रोसेस होती. आणि खूप म्हणजे प्रोसेसमध्ये आम्हा सर्व टीमला खूप काही शिकायला मिळालं. खूप वर्ष झालं आम्ही त्याच्यासोबत काम करतोय. उमेश कुलकर्णी नंतर मराठी सिनेमाचा क्राफ्ट समजलेला एकमेव दिग्दर्शक मला वाटतो शेखर बापू रणखांबे. हे मी सुद्धा आता प्रोडक्शनच्या निमित्तानं अनुभवलंय की खूप हो सर, सिनेमासाठी आता आम्ही सिनेमा केला मोठा, फीचर फिल्म आहे, 6 महिन्यात रिलीज होईल. ती खूप मोठ्या लेवलची फिल्म आहे. प्रोडक्शनला सर होते, निशांत सर वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. ही सगळी चांगलीची टीम आहे. मी ते अनुभवलंय मुळात की काय खरं तुम्ही सांगितलं ह्या युथ पिढीकडे खूप शिकण्यासारखं आहे. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे ही वयानं लहान असली तरी ही खूप पुढे आहेत काळाच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे